टीका करणारे व्यक्ती या देशामध्ये कोण असेल तर मोदी साहेब आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये आहेत। आता मोदी साहेब एका बाजूला घराणेशाहीवर टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला घरालाच फोडून घरातले नेते स्वतःकडे घेतात। आता विखे पाटील घ्या, विखे पाटील कुटुंब घ्या, पवार कुटुंब घ्या, आता मुंडे साहेबांचं कुटुंब सुद्धा तसं बघितलं तर राजकीय दृष्टिकोनातून अनेक लोक राजकारणात आहेत। त्याच्याचबरोबर इतरही कुटुंब आपण जर बघत गेलात तर सगळीकडे आपल्याला ह्याच गोष्टी तिथं दिसतील आणि सगळ्यात जास्त घराणेशाही असणारे नेते कोणाकडे असतील तर ते भाजपकडे आहेत। त्यामुळे घराणेशाही हा विषय तेच काढतात आणि नेत्यांना सुद्धा तेच घेतात। त्यांच्या घरामध्ये सुद्धा त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आज सत्तेत असणाऱ्या लोकांना कुठलाही इतर विषय दिसत नाही म्हणून परत एकदा पवार कुटुंबाला पुढे केलं जातं। आता आम्ही म्हणजे अजित